अंधारा यात्रा सुबोध जावडेकर. प्रिय तेजा, मी तुझ्यावर खूप रागावले बघ. आपलं काय ठरलं होतं की पहिलं पत्र तू मला लिहायचंस म्हणून. मला खात्री होती तुझं पत्र इथे येऊन पडलं असणार. मी आल्या आल्या इथल्या खानसाम्याकडे चौकशी केली, पण तुझं पत्र नाही की काही नाही. मी वाटेतून पाठवलेल्या पत्राचं उत्तरसुद्धा तू अजून पाठवलं नाहीस. जाऊ दे. बाबा म्हणतात तिकडे मुंबईला खूप गडबड चालू आहे. रशिया अमेरिकेची लढाई चालू होणार आहे म्हणून सगळ्यांना भीती वाटते. सगळीकडे गोंधळ उडालाय आणि म्हणून पत्र वेळेवर येत जात नाहीत. पण मला नाही पटलं. रशिया अमेरिका तिकडे किती दूर आहेत की नाही ग. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला. गेल्या वर्षी आपल्या 5वीच्या भूगोलाच्या बाई सांगायच्या, आठवते? इकडे दिवस असला की तिकडे रात्र असते म्हणून. असं कसं असतं ते मला नीटसं कळलं नव्हतं, पण म्हणजे ते देश खूप लांब असणार. शिवाय आमची अनिता मावशी मागे अमेरिकेला गेली होती तेव्हा विमानाने गेलं तरी तिला 40 तास लागले होते. म्हणजे तूच सांग किती लांब असेल अमेरिका. बाबांचं आपलं काहीतरीच. तूच पत्र लिहिलं नसशील. आळशी नंबर 1 आहेस झालं. मग आता हे पत्र पोचल्यावर लगेच पत्र लिहायला बस. हां, आम्हाला इथे येऊन आता 8 दिवस झाले. सुट्टी घालवायला इथे जंगलात यायची कल्पना बाबांची. मी आणि आई मुळीच तयार नव्हतो इथे यायला, तुला माहीतच आहे. चांगलं मसुरीला नाही तर काश्मीरला जायचं सोडून अंदमानच्या जंगलात कसली ग सुट्टी घालवायची. म्हणून मी आणि आई बाबांशी भांडलो देखील. पण आता बाबांचं ऐकलं ते बरंच झालं असं वाटतंय. आई कबूल करत नाही, पण तिला सुद्धा इकडे राहायला खूप आवडतंय. काय टॉप देखावा दिसतो म्हणून सांगू. जिकडे तिकडे हिरवीगार झाडी. आमचा खानसामा सांगत होता की प्यार की प्यास त्या सिनेमाचं शूटिंग इथे झालं म्हणून. हे आपण पाहायचा हा तो सिनेमा. आणि सकाळी तर इतके छान छान पक्षी दिसतात, तू तर खुशच झाली असतीस. एक का नाही ग आलीस, आम्ही एवढा आग्रह करत होतो तर. बरं जाऊ दे. इथे आम्ही एका जुन्या डाकबंगल्यात राहतोय. एका छोट्याशा टेकडीवर बांधलेला आहे तो. इंग्रजांच्या काळात कलेक्टर येऊन राहायचा म्हणे. आमचा बंगला खूप मोठा आहे आणि त्याला तळघर पण आहे. आणि गंमत म्हणजे तळघरात एक विहीर सुद्धा आहे. त्यातल्या पाण्याला घाण कुबट वास येतो म्हणून ते पाणी आम्ही वापरत नाही. पण आमच्या बंगल्याच्या जवळच एक झरा आहे, त्याचं पाणी आम्ही पितो. मस्त थंडगार असतं, फ्रीजसारखं, मे महिना असून सुद्धा. इथे आमच्याबरोबर आणखी एक कुटुंब आहे. बंगाली लोक आहेत ते. त्यातले काका डॉक्टर आहेत. सारखे सिगरेटी मागून सिगरेटी ओढतात, पण चांगले आहेत बरं का. माझ्याबरोबर गप्पा मारतात, पत्ते खेळतात आणि गाण्याच्या भेंड्या पण लावतात. मावशी मात्र सारख्या काही ना काहीतरी वाचत नाही तर लिहित बसतात. मोठ्या लेखिका आहेत म्हणे बंगालीमधल्या. त्यांचा मुलगा किट्टू अगदी गोडू आहे, तुमच्या शेजारच्या आलोकसारखा. त्याची माझी छान गट्टी जमली आहे. आता सिनियर KG मध्ये गेलाय. खूप मज्जा येते त्याच्याशी खेळायला. सारखा दीदी दीदी करत मागं 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 असतो. आम्ही खूप हुंदडतो. पण मला दिवसभरातनं 100दा तरी तुझी आठवण होते. तू मात्र मला विसरलीस ना. नाही तर तुझं पत्र कसं नाही अजून. इथून पोस्ट ऑफिस 10 मैलांवर आहे. आमचा खानसामा, त्याचं नाव पण खानच आहे बरं का. मी आणि किट्टू त्यांना खान चाचाच म्हणतो. ते आठवड्यातून 2दा बाजारहाट करायला जातात तेव्हा ते टपाल पण घेऊन येतात. त्यांच्या येण्याच्या वेळेला मी तुझ्या पत्राची अगदी वाट पाहते. तुझी संजोत. प्रिय तेजा, इतके दिवस झाले तरी तुझं पत्र नाही. नक्कीच तू मला विसरली आहेस. तुला तिथे खेळायला काय रुची आहे, मानसी आहे. तुला कशाला येईल दूर गेलेल्या आपल्या मैत्रिणीची आठवण. ए तेजू, पण तू खरंच नाही ना मला विसरलीस. तिकडे सगळं ठीक आहे ना. गेले 3-4 दिवस बाबा खूप काळजीत आहेत. सारखे रेडिओला कान लावून बसलेले असतात. काल रात्री त्यांची आणि डॉक्टर काकांची जोरजोरात चर्चा चालू होती. इंग्रजीत बोलत होते म्हणून मला नीटसं काही कळलं नाही, पण वॉर, रशिया, बॉम्ब असं काहीतरी बोलत होते. खरं म्हणजे बाबा चर्चा करायला लागले म्हणजे अगदी भांडाभांडीच करतात. त्यांचं त्यांनाच भान राहत नाही. टेबलावर बुक्क्या काय मारतात. आवाज तर एवढा मोठा की भ्यायलाच होतं. पण काल डॉक्टर काकांशी बोलताना मध्येच इतके हळू आवाजात कुजबुजायला लागले की मला काहीतरी वेगळंच वाटलं. आईला विचारलं तर तीही काही सांगे ना. मला तर रडायलाच यायला लागलं. आणि आता सकाळी ट्रान्झिस्टरवर गाणीच लागेनात. कुठल्या स्टेशनवर काहीच आवाज ऐकू येईना. नुसतीच प्रचंड खरखर.
तर आई, बाबा, डॉक्टर काका आणि मावशी इतक्या घाबरल्या की विचारूच नकोस. त्यात काय का घाबरायचं? बिघडला असेल ट्रान्झिस्टर, टी व्हीवर नाही का येत व्यत्यय, त्यात काय? पण माझ्या आईला तर चक्करच आली. मग डॉक्टर काकांनी तिला तपासलं, इंजेक्शन पण दिलं. मला इंजेक्शनची खूप भीती वाटते, तुला तर माहिती आहे. मग मी आपली पटकन बाहेर व्हरांड्यात येऊन तुला पत्र लिहायला बसले. तुला पत्र लिहिताना तुझ्याशी बोलल्यासारखं वाटतं, खूप धीर येतो. ए तेजू, तुला एक गुपित सांगू? पण कुणाला सांगू नकोस हां. रुचीला आणि मानसीला पण नाही, शपथ आहे तुला. माझ्या आईला ना बाळ होणार आहे. कालच रात्री मला आईने सांगितलं. मी घाबरून रडत होते ना तेव्हा. पण माझी समजूत घालायला म्हणून खोटं खोटं नाही, खरंच. पण आणखीन 5-6 महिने वेळ आहे, म्हणून कोणाला इतक्यात सांगायचं नाही असं आईने बजावलंय. बघ हं, सांगू नकोस कोणाला. आई मला विचारत होती, तुला भाऊ आवडेल की बहीण? मला खरं म्हणजे भाऊ हवाय, किट्टूसारखा. पण आपल्याला कुठे ठरवता येतं ते, हो की नाही? म्हणून मी आईला म्हटलं, कोणी चालेल, पण माझ्याबरोबर खेळेल असं भावंड पाहिजे. आई म्हणाली, म्हणजे कसं? तर मी सांगितलं, मानसीच्या भावासारखं नको. तू पाहिलायस ना मानसीचा भाऊ? 8 वर्षाचा झाला, पण त्याला अजून चालता येत नाही. तोंडातनं सारखी लाळ गळत असते. शी. पत्र आता पुरे करते, कारण पाऊस पडायला लागणार असं दिसतंय. आकाशात खूप ढग आले असावेत, कारण सकाळचे 10 वाजलेत तरी अंधार पडायला लागल्यासारखा वाटतोय. खानच्याच्या पहाटेच उठून भाजीपाला आणायला शेजारच्या गावात गेलेत. ते बिचारे पावसात सापडतील की काय असं वाटतंय. तुझ्या आईवडिलांना नमस्कार. मागच्या पत्रात मी त्यांना नमस्कार लिहायला विसरले होते, म्हणून ते रागावले होते का गं? तुझी संजोत. प्रिय तेजा, गुडुप्प अंधारात बसून मेणबत्तीच्या प्रकाशात हे पत्र लिहिते. आज तारीख किती ते माहीत नाही. तुला मागचं पत्र लिहिलं तेव्हा जो अंधार पडला तो अजून तसाच आहे. कितीतरी दिवस होऊन गेले, पण उजाडलंच नाही. आम्ही सारखे झोपूनच असतो. भूक लागली की उठून काहीतरी खातो, पुन्हा झोपून जातो. खाणं म्हणजे काय? तांदूळ आणि डाळ. हेच आम्ही कित्येक दिवस खातोय. पण कितीतरी दिवस असं तरी कसं म्हणू? कारण किती दिवस उलटून गेलेत कोणालाच ठाऊक नाही. कित्येक दिवसात सूर्य उगवलेलाच नाही. सारखा आपला जिकडे तिकडे अंधारच अंधार. अगदी प्रचंड कंटाळा आलाय, पण काय करणार? हो, तुला सांगायचं विसरले. तुला मागचं पत्र पाठवलं ना, त्या दिवसापासून आम्ही तळघरातच राहतोय. बाबा म्हणाले की लढाई सुरू झाली आहे. पण आम्हाला काहीसुद्धा आवाज ऐकू आले नाहीत तोफा बंदुकांचे. धूळ मात्र खूप आली. पहिल्यांदा तर नाकातोंडात सगळी धूळच जात होती. आम्ही रुमाल नाकावर धरून कसे बसे श्वास घेत होतो. आता धूळ जरा कमी आहे, पण अंधार जसाच्या तसा आहे. असली कसली गं ही लढाई? बाबा म्हणतात, चिक्कार धूळ आकाशात उडाली, ती खाली बसेपर्यंत उजाडणारच नाही कितीतरी महिने. खरंच असं होईल का गं? मी तर वेडीच होऊन जाईन. त्यातून आणखी हे तळघरातल्या विहिरीचं पाणी. मी मागे तुला लिहिलं होतं ना की त्याला कुबट वास येतो, पण ते काहीच नाही. त्यावेळी काही पाणी चाखून पाहिलं नव्हतं. पहिल्यांदा जेव्हा आम्ही ते पाणी प्यायलो तेव्हा सगळ्यांना उलटीच झाली. आता सवयीने उलटी होत नाही एवढंच, पण एक घोट घेणंसुद्धा नको नको होतं. पण काय करणार? बाबा म्हणतात हेच पाणी प्यायचं. तुमच्याकडे काय परिस्थिती असेल कोणास ठाऊक. इकडच्यासारखा तिकडे पण अंधारच आहे का गं? पण निदान आमच्यासारखं घाणेरडं पाणी तरी प्यावं लागत नसेल. नळाला स्वच्छ वास न येणारं पाणी येत असेल. ज्या दिवसापासून अंधार पडला त्या दिवसापासून किट्टू आजारीच आहे. सारखा झोपून असतो. तसे आम्ही सगळेच पडून असतो, पण मधून बोलतो तरी. किट्टू काहीच बोलत नाही. मधून कणत असतो. त्याच्या अंगावर बारीक पुरळ उठलंय. आता पत्र पुरं करते. लिहायचा कंटाळा आलाय म्हणून नाही, तर मेणबत्ती संपत आली आहे. सारख्या मेणबत्त्या जाळल्या तर बाबा ओरडतील. शिवाय थंडी इतकी आहे की काकडून हात लाकडासारखे होऊन जात आहेत. इथे वीज नाही, त्यामुळे मेणबत्त्या जपून वापराव्या लागतात. तुमच्याकडे वीज असल्यामुळे अंधाराचा फारसा त्रास होत नसेल. शाळा चालू झाली का गं? बाकी ते तरी तू कसं कळवणार म्हणा.
तू पत्र पाठवलंस तरी पोस्टातून ते घेऊन कोण येणार? खानच्याच्या त्या दिवसानंतर आलेच नाहीत. हे पत्र पोस्टात कसं टाकायचं हाही प्रश्नच आहे. पण बाबा म्हणाले मी काहीतरी व्यवस्था करेन. ते तरी अंधारात कसे बाहेर पडणार, पण करतील काहीतरी. आमचे बाबा खूप हुशार आहेत. तुझी संजोत. प्रिय तेजा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी किट्टू देवाघरी गेला. त्याआधी खूप वेळ तो सारखा रडत असे. त्याला काय झालं होतं कोणास ठाऊक, पण त्याच्या डोक्यावरचे सगळे केस गळून पडले होते. शेवटी तर भोयांचे केस आणि नखंसुद्धा गळून पडली. डोळे इतके लाल झाले होते की रक्त ठिबकतंय की काय असं वाटायचं. सगळ्या अंगाला भेगा पडल्या होत्या. बिचारा त्याच्याकडे पाहवत सुद्धा नव्हतं. मला खूप खूप रडू येतंय. खूप भीती पण वाटते. तुझी संजोत. प्रिय तेजा, काल माझ्या आईला बाळ झालं. ते जन्माला आलं ते मेलेलंच होतं. पण जे झालं ते चांगलं झालं. स्वतःच्या भावाबद्दल असं बोलताना पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल ना, पण काय करू, तू माझ्या जागी असतीस तर तू असंच म्हणाली असतीस. कारण त्या बाळाला हातपायच नव्हते. युद्धामुळे कसले तरी किरण तयार होतात आणि त्यामुळे असं होतं म्हणे. मग मी बाबांना विचारलं, आता यानंतर जन्म होणाऱ्या सगळ्याच मुलांना हातपायच नसतील? बाबा म्हणाले तसं नाही, आणखी 2-3 वर्षानंतर जन्माला येणारी बाळं चांगली असतील, पण अर्थात. मी म्हटलं पण काय? बाबा काहीच बोलले नाहीत. मी पुन्हा विचारलं, पण त्यांनी काही सांगितलंच नाही. मला वाटलं होतं की बाळ गेलं म्हणून आई खूप रडेल, पण ती रडली नाही. अजिबात रडली नाही. फक्त मला जवळ घेऊन माझ्या केसातून हात फिरवत राहिली. मावशी एकदा बाळाजवळ आल्या आणि त्याच्याकडे बघून किंचाळायलाच लागल्या. हातवारे करून मोठमोठ्याने काहीतरी बोलत होत्या बंगालीमधून. मला एक अक्षर कळलं नाही. डॉक्टर काकांनी त्याची कशी बशू समजूत घातली. नंतर कितीतरी दिवसांनी आम्ही सगळेजण मिळून जेवलो. नेहमीचंच भात आणि डाळ, पण एकत्र जेवल्यामुळे बरं वाटलं जेवताना. आणखी एक, बाहेर उजाडायला लागलंय. अंधूक प्रकाश दिसायला लागलाय. अगदी पहाटे दिसतो ना तसा. उजाडलं तर मला तिकडे येता येईल. इथे अगदी फार कंटाळा आलाय. तुम्ही सगळ्या मैत्रिणी केव्हा भेटाल असं झालंय. यावर्षी आपल्या क्लास टीचर कोण आहेत ग? तुझी संजोत. प्रिय तेजा, मी तुला पत्र का लिहित असते हे माझं मलाच समजत नाही. ही पत्र तुझ्यापर्यंत पोचतात की नाही हेही कळत नाही. पण बाबा म्हणतात की ते पत्र पोस्टात देऊन येतात. मधून ते आणि डॉक्टर काका टॉर्च घेऊन बाहेर जाऊन येतात. बाहेर प्रचंड गारठा असतो. घरातसुद्धा खूप थंडी असते, पण आम्ही एका कोपऱ्यात सतत शेकोटी पेटवून ठेवतो. त्याच्याच प्रकाशात सगळी कामं करतो. या शेकोटीसाठीच लाकडं आणायला बाबा बाहेर जातात. जाताना अंगात काहीतरी बुरख्यासारखा चमत्कारिक पोशाख घालतात. अगदी भूतासारखे दिसतात. मला तर हसूच येतं. डॉक्टर काका आता माझ्याशी खेळत नाहीत. किट्टू गेल्यापासून तर ते बोलतसुद्धा नाहीत फारसे. नुसते गप्प बसून असतात. आता त्यांच्या सिगरेटसुद्धा संपल्या आहेत. त्यामुळे त्यांना काहीच करण्यासारखं उरलेलं नाही. मावशी तर पहिल्यापासूनच कोणाशी फारशा बोलत नसत. आता सारख्या स्वतःशीच काहीतरी बडबडत असतात. आई बाबा अधूनमधून हलक्या आवाजात आपापसात बोलतात. माझ्याशी बोलायला कोणाला वेळच नाही. मला खूप कंटाळा येतो ग. मग मी आपली शेकोटीच्या उजेडात तुला पत्र लिहित बसते. काय मनाला येईल ते लिहित राहते. पण सगळीच पत्र पोस्टात टाकायला बाबांकडे देत नाही. त्यांना सारखं थंडीत बाहेर जायला लागू नये ना म्हणून. आपण जेव्हा भेटू तेव्हा मी सगळी पत्र तुला वाचायला देईन. आपली शाळा सुरू झाली का ग? मला गेल्या वर्षीचा निकालसुद्धा कळला नाही. मी पास नक्की झाले असेन, पण नंबर कितवा आला? तुझा कितवा आला? पहिला नंबर बहुधा रुचीचा आला असेल. पण मला कसं कळणार? बाबा म्हणतात अंधारामुळे पत्र येत नाहीत. मग तू तार केलीस तर? तार द्यायला पोस्टमनला रात्रीसुद्धा यावं लागतं. मी पाहिलं आहे पूर्वी. मग इथे अंधारात येऊन द्यायला काय हरकत आहे? बाबांना विचारायला पाहिजे. समजा आणखी काही दिवसांनी उजाडलं आणि मग मी तिकडे आले तर मला 6वीत घेतील ना गं?
की माझं वर्ष फुकट जाईल. तुझी संजोत. प्रिय तेजा, आमच्या छोट्याशा कुटुंबात आता फक्त 4 जणं उरली आहेत. मी, आई बाबा आणि डॉक्टर काका. मावशी गेल्या. 2 दिवसांपूर्वी दुपारी बाहेर चांगल्यापैकी उजाडलं होतं. नेहमीचंच डाळ भाताचं जेवण आटपून आम्ही विहिरीचं पाणी पित होतो. तेवढ्यात मावशी एकदम किंचाळून काहीतरी म्हणाल्या आणि बाहेर पळाल्या. डॉक्टर काका त्यांची समजूत काढत त्यांच्या मागोमाग धावणार होते, पण बाबांनी त्यांना थांबवून त्यांना बुरखा घालायला लावला. मग स्वतः देखील बुरखा घालून ते डॉक्टर काकांबरोबर बाहेर गेले मावशींना शोधायला. 2-3 तासांनंतर मावशींना घेऊन दोघेजण परत आले. मावशींना त्याने आणलं खरं, पण आल्यापासून मावशी सारख्या आजारीच होत्या. खूप जुलाब होत होते. उलटीतून रक्त पडायचं. बाबा म्हणाले मावशीने बाहेर झऱ्याचं पाणी प्यायलं. युद्धामध्ये तयार झालेले कसलेसे पदार्थ त्यात मिसळले होते, म्हणून मावशींना आजार झाला. याचा अर्थ आम्हाला आता जन्मभर तळघरातल्या विहिरीचं घाणेरडं पाणी पिऊनच राहावं लागणार. स्वच्छ वास न येणारं पाणी प्यायला कधीच मिळणार नाही. शी, ही कल्पनासुद्धा किती भयंकर आहे. वाटतं त्यापेक्षा सरळ सगळ्यांची नजर चुकवून बाहेर पळावं आणि मावशीने केलं तसं करावं. घाबरू नकोस, मी तसं काही करणार नाही. निदान काही नाही, जाऊ दे झालं. तू पत्र लिहिशील ही आशा मी आता सोडून दिली आहे, पण निदान जगापासून दूर पडलेल्या तुझ्या या मैत्रिणीची पत्र वाचत तरी जा. तुझी संजोत. ताजा कलम. बाबांनी कितीही बजावून सांगितलं असलं तरी मी बाबांच्या मागोमाग गेले होते. तळघरात राहायला गेल्यापासून पहिल्यांदाच मी वर जाऊन भोवतालचं दृश्य पाहिलं. माझा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. आसपासचं घनदाट जंगल नाहीसं झालं आहे. फक्त झाडांची वाळलेली खोडं उभी राहिली आहेत. तुमच्याकडे सुद्धा, पण नकोच तो विचार. प्रिय तेजा, माझं हे तुला शेवटचं पत्र. गेले काही दिवस मला ताप येतोय. पोटात खूप दुखतं. पोट दाबून पाहिलं तर काहीतरी टणक टणक लागतंय. खूप अशक्तपणा आलाय. मला नाही वाटत आता ह्यानंतर मला पत्र लिहायची शक्ती राहील. म्हणून मग याच पत्रात मी सगळं लिहून टाकायचं ठरवलं आहे. पण हे पत्र मी पोस्टात टाकायला बाबांकडे देणार नाही, कारण हे पत्र मला तुझ्यापर्यंत पोचायला हवं असं वाटतंय. म्हणून हे पत्र माझ्या खिशातच ठेवून देणार आहे. आपण दोघी जेव्हा भेटू तेव्हा मी स्वतःच हे पत्र तुझ्या हातात देईन. तू या जगात नाहीस हे मला माहीत आहे. खरं तर केव्हाच हे मला माहीत होतं. आम्ही तळघरात राहायला आलो ना तेव्हापासून. पण तरी देखील मी तुला पत्र लिहितच राहिले. पत्र तुला मिळणार नाहीत हे माहीत असून सुद्धा. कारण तुला पत्र लिहिताना तू जवळ आहेस असं वाटायचं. तू मुंबईला असलीस तरी केव्हा तरी मला भेटणार आहेस अशी मनाची समजूत करून मी लिहितच राहिले. नाहीतर मी वेडी झाले असते ग. आणखी एक कारण आहे. माझ्या आईबाबांची समजूत होती की बाकीच्या जगाचं काय झालंय हे मला माहीत नाही. माझी ही समजूत अशी कायम राहावी म्हणून ते दोघं आणि डॉक्टर काका खूप प्रयत्न करायचे. हे गुपित जपण्यासाठी ते स्वतःलाही जपत होते. म्हणून तर मला सगळं माहीत आहे ही गोष्ट त्यांना कधीच कळू द्यायची नाही असा मी निश्चय केला. त्यासाठीच मी तुला पत्र लिहित राहिले. बाहेर आता पुरतं उजाडलंय, पण बाबा म्हणतात अजून 1-2 वर्ष तरी उन्हात जाता येणार नाही. बाहेरचं पाणी पिता येणार नाही. आणखी वर्षभर तरी सगळ्यांच्या नशिबी तळघरातल्या विहिरीचंच पाणी. अर्थात मला ती काळजी नाही म्हणा. तुला आश्चर्य वाटेल मी स्वतःबद्दल असं बोलू शकते ते बघून. गेल्या वर्षभरात मी खूप मोठी झाले. मला आता मरणाची मुळीच भीती वाटत नाही. उलट तुम्ही मैत्रिणी भेटणार म्हणून बरं वाटतंय. मला खात्री आहे माझ्या आईला आणखीन बाळं होतील. मी नाही तरी माझी भावंडं नक्की जिवंत राहतील. बाबांनी मागेच तसं सांगितलं होतं. ते म्हणाले होते आणखी वर्षभराने जन्मणारी मुलं ती काही माझ्या गेलेल्या भावासारखी असणार नाहीत. नक्की माझी भावंडं चांगली होतील.
ती मोठी होतील, सगळं पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल. फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत राहते, माझी भावंड लग्न कोणाशी करतील ग? पण जसे आम्ही इथे वाचलोय तसे दुसरीकडे कोणीतरी वाचले असणारच. त्यांना मुलं होतील, त्यांच्यातच माझ्या भावंडांना नवरा नवरी मिळतील, हो की नाही? होच मुळी. लवकरच तुला भेटायला येणारी तुझी संजोत. धन्यवाद.